रायगड जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपुष्टात आला म्हणणाऱ्या विरोधकांना शिवसैनिक दाखवून देतील नरेशदादा अहिरे। वंचित बहुजन आघाडीकडून नरेशदादा अहिरे यांना जाहीर पाठिंबा। रोहन सालवी। राष्ट्रवादी लोणेरे पक्ष गणाच्या महिला अध्यक्षा प्रणाली सत्रे यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रायगडमधून संपुष्टात आला म्हणणाऱ्या विरोधकांना दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या गोरेगाव जिल्हा परिषद गटातून व पंचायत समिती गणात होणाऱ्या निवडणुकीत स्वाभिमानी शिवसैनिक मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष संपुष्टात आला का ते मतपेटीतून दाखवून देतील असे गोरेगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार नरेशदादा अहिरे यांनी लोणेरे येथे शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करतेवेळी बोलताना सांगितले। लोणेरे विभागामधले पंचायत समितीसाठी उभे असलेले आमचे प्रभाकर ढेपे साहेब यांच्या कार्यालयाचं आज ओपनिंग झाल्याबद्दल त्यामुळे त्यांना मी संपूर्ण ठाकरे गटाकडून त्यांचं संपूर्ण मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आज या ठिकाणी तुम्हाला तर सर्वांना कल्पना आहे की रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे वारे भरपूर चाललेले आहेत आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गोरेगाव विभागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा प्रचार हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत। काही लोकांना असं वाटत होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष शिवसेना हा खरा पक्ष हा कुठेतरी रायगड जिल्ह्यामध्ये आणि गोरेगाव विभागामध्ये संपुष्टात आलेला आहे, पण ही संपूर्ण लोकांची गैरसमज आहे। आज आमच्या ह्या ठिकाणी लोकांचा प्रचार आणि लोकांचा पाठिंबा हे तुम्ही सगळ्यांनी पाहत आहेत डोळ्यांनी। पत्रकार बंधूंना मी एकच विनंती करतो की जो आमचा जो पक्ष आहे, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी स्थापित असलेला पक्ष, त्या पक्षाला तुम्ही जास्तीत जास्त प्रकारे लोकांपर्यंत आमचे मनोगत पोचवा आणि लोकांचे विचार हे आमच्यापर्यंत पोचवा आणि जास्तीत जास्त मतदारांना आमच्या पद्धतीने सपोर्ट करा। आज या ठिकाणी प्रणाली सत्वे ज्या आहेत त्या स्वतः राष्ट्रवादीच्या संघटिका होत्या। आज त्यांनी आमच्या पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी स्वतः प्रवेश केलेला आहे। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ही आमच्या पानगाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष रोहन अशोक सालवी हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आहेत। त्यांनी आमच्यावरती खूप मोठा विश्वास ठेवून आज मानगाव तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटांना त्यांनी संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजनांचा पाठिंबा दिलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि अशाच प्रकारे हे पुढची वाटचाल करतील आणि आमच्या संगती राहून आमच्या पक्षाला आणि त्यांच्याही पक्षाला आम्ही बळकट देऊ। एवढंच 2 शब्द बोल। मी राष्ट्रवादी पक्षातून मला लोणेरे पंचायत समिती महिला गण अध्यक्ष हा पद दिलेलं आणि मी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात पक्षप्रवेश करत आहे। वंचित बहुजन आघाडी मानगाव तालुका अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती मानगाव या सार्वत्रिक निवडणुका 2026 हे वारे वाहत असताना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला तसेच 48 गोरेगाव जिल्हा परिषद गट, 96 लोणेरा पंचायत समिती गण तसेच 95 गोरेगाव पंचायत समिती गण या संपूर्ण गणांना मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मी पूर्णपणे पाठिंबा देत आहे। आणि वंचित बहुजन आघाडीचं एक ध्येय आहे की एकमेकांना मतं देऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ। तर एकमेकांना मदत करून आणि सत्ता आपल्या कशा पद्धतीने हातामध्ये येईल हे निश्चितपणे आम्ही ताकद लावणार आहोत आणि निश्चितपणे पूर्णपणे सहकार्य उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला आम्ही करणार आहोत। जय महाराष्ट्र।